संस्थेला लाभला। अवघ्या 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही संस्था आज 2 लाखाहून अधिक विद्यार्थी, 11,000हून अधिक शिक्षक वृंद, मोठा कर्मचारी वृंद अशा पद्धतीनं एका वटवृक्षामध्ये आता याचं रूपांतर झालं आहे। राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी संस्था म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये इतका मोठा या संस्थेने विस्तार उभा केला की आज आपण हे म्हणू शकतो की नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये सर्वात मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा आहे। हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आज एक नवीन या ठिकाणी महाविद्यालयाची सुरुवात आपण केली, कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय। मला अतिशय आनंद आहे की त्याच्या उद्घाटनाकरता आपण मला बोलवलं। खरं तर आमचा नाशिक जिल्हा हा शेतीच्या बाबतीत अतिशय प्रगत जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये शेती असेल किंवा फळबागा असतील, या संदर्भात झालेली क्रांती अत्यंत विलक्षण आहे। अतिशय मेहनती अशा प्रकारचा इथला शेतकरी आहे। आणि त्याचसोबत आमच्या आदिवासी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वनउपज ही देखील तयार करणारा आमचा हा जिल्हा आहे। आज आपण पाहतो की विशेषतः जर आपण द्राक्षांचा विचार केला तर देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या 80% निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातनं होते। ही नाशिक जिल्ह्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक हे कमवलेलं नाव आहे। आणि आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात आणतो की नाही माहीत नाही, पण नाशिक जिल्ह्यातला कांदा आमच्या डोळ्यात वर्षातनं 2दा पाणी नक्कीच आणतो। पण संपूर्ण देशामध्ये नाशिकचा जो कांदा आहे तो मला असं वाटतं की अतिशय त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे। लासलगावसारखं आपलं कांद्याचं जे केंद्र आहे, आता मी या कार्यक्रमामध्ये असताना दादा आता कांद्याला चांगले भाव असल्यामुळे कोणीच या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही, आता वर्षातनं एका कार्यक्रमात तरी नाशिकमध्ये आपल्याला कांदे भेट मिळतातच। त्यामुळे खरं तर आता महाग आहेत, आता भेट मिळाले असते तर घरी नेले असते।